शेतकऱ्यांना 50,000ची मदत द्या. पुसद तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचा अनोखा निषेध आंदोलन. पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या ओल्या दुष्काळाच्या नुकसानीबाबत शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नसल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ओला दुष्काळ मदतीत प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपयांची तात्काळ मदत देण्यात यावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. परंतु शासनाने केवळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा केला नसल्याने ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या निषेध आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोर ज्वारीची भाकर आणि बेसन खाऊन निषेध व्यक्त केला. दिवाळीच्या काळात शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र मौन बाळगत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा देत चालू असलेल्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. तसेच सरकारने नुकताच जारी केलेला नवीन जी.आर. शासन निर्णय देखील तहसील कार्यालयासमोर जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असा इशारा दिला. स्थानिक पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी शेतकरी वर्गातील रोष स्पष्टपणे जाणवत होता. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार. प्रतिनिधी पुसद तालुका हे आलेले आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे उपजिल्हाध्यक्ष तसेच त्यांची सर्व कार्यकारिणी यांनी जे आज आंदोलन छेडलेलं आहे शेतकऱ्यांच्या जे नापिकीबद्दल ओला दुष्काळ त्या संदर्भामध्ये जे केंद्र सरकारने व राज्य सरकारने काही थोडीफार रक्कम टाकलेली आहे 17,000 ते 18,000 रुपये. या संदर्भामध्ये काही आपले प्रश्न होते, मी ते त्यांना विचारतो. आज शेतकऱ्यांना सर्वांना सगळ्याच्या खात्यामध्ये 17,000 ते 18,000 रुपये शासनाने टाकलेले आहे. काही शेतकरी त्याच्यामध्ये समाधानी आहेत, पण आपल्या प्रमाणे ते असमाधानी नाही. तर हे त्याचं कारण का? नाही चुकीचा विषय कसा सांगतो मी तुम्हाला की 17,000-18,000 टाकले नाही, त्यांनी जाहीर केलं. विषय काय सांगतो तुम्हाला की त्यांनी फसवणूकरित्या या शेतकऱ्यांचं म्हणजे नुकसान केलेलं आहे. घर वाहून गेलं तर घरकुल योजनेअंतर्गत त्यांना घेणार आहे. शेतकरी खडून गेलं असेल तर रोजगार हमीच्या माध्यमातून ते काम भरती करून देणार आहे. मुळात शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. खऱ्या अर्थानं सांगू तुम्हाला की आज खासदारांसोबत आम्ही जेव्हा पुढे होतो तेव्हा आम्ही पाहिलं की या संपूर्ण पुसद तालुक्याची परिस्थिती अतिशय बिकट होती. शेतातले पीक पाण्याखाली होते. सोयाबीन टोटल सडलेलं होतं. शेत खडून गेलेले होते. त्याला कारण असं होतं की शासनाने कधीही शेतकऱ्यांचा विचार केला नाही. नाल्याचं खोलीकरण, सरळीकरण आणि कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही. त्यामुळे पाणी सतत शेतकऱ्यांच्या शेतात गेलं व शेत वाहून गेलं, शेत खडून गेलं. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खासदार साहेबांनी पुसद तालुका पाहिलं, पण या शासनानं पुसद तालुक्याला वंचित ठेवलं. जेव्हा खासदारानं प्रश्न निर्माण केला तेव्हा त्याला पुन्हा समावेश करण्यात आलं. अशा प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्यांची हे लूट करत आहेत. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आपल्या जाहीरनाम्यात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, सरसकट कर्जमाफी. युती शासनात, महाविकास आघाडी शासनात माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं 50 पूर्ण कर्ज सरसकट माफ केलं. उर्वरित कर्ज जे राहिलं होतं हे आमच्या गद्दारांनी जेव्हा गद्दारी केली आणि आमची सत्ता गेली त्यानंतर उर्वरित जे शेतकरी होते त्यांचं कर्ज माफ झालं नाही. यांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्ज माफ करू. आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याकरिता आम्ही आज ही काळी दीपावली म्हणून या ठिकाणी साजरी करत आहोत. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही या शासनाचा या ठिकाणी निषेध करतो. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, दीपावली आहे पण या संपूर्ण आपल्या पुसद शहराच्या बाजारात पाहसाल तर सुखसकाळे आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या फुलाला आज 25 रुपये 20 रुपये किलो भाव आहे. मित्रांनो, अतिशय खलाकीची परिस्थिती या निर्माणी शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकऱ्यांना शोषण या ठिकाणी या शासनाने चालवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण काळी दीपावली म्हणून बेसन भाकर खाऊन हा दीपावलीसारखा सण साजरा करत आहोत.
आपल्या सर्वांना माहित आहे की भारताचा सर्वात मोठा सण दीपावली आहे. कास्तकाराला पीक आलं, त्याच्या शेतात जर सोयाबीन कापूस पिकलं तर दीपावली चांगली होते. पण आज परिस्थिती अशी आहे की कापसाचं आपल्याला एक बोंडही दिसत नाही. आज सोयाबीनची परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये कोणती सोयाबीन दिसत नाही. आणि त्याच्यावर एक कळस म्हणजे सोयाबीनला बस 3,500 ते 4,000च्या मधात आहे. अशा या हरामखोर शासनाच्या या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. काळी दीपावली म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मी साजरा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरी गोष्ट, आपल्या खासदार साहेबांकडून, देशमुख साहेबांकडून उपोषण व आंदोलन चक्काजामची जे काही घोषणा झाली होती या संदर्भामध्ये साहेबांना कुठं पाहण्यास नाही मिळालं. आणि यवतमाळ जिल्ह्याच्या वाशिम ठिकाणाच्या किंवा आपल्या पुसद तालुक्यामध्ये जे मागच्या हप्त्यामध्ये आपल्या संघटनेमार्फत जे चक्काजाम आंदोलन होतं ते आखाडा टॅक्सी पॉईंट समोर होतं, ते पंचायत समितीपेक्षा घेण्यात आलं आणि तात्काळ 10-15 मिनिटांमध्ये ते रद्द करण्यात आलं. त्याचं कारण काय होतं? तुमचा जो प्रश्न आहे किंवा सन्माननीय खासदार कुठे आढळून आले तर ते एका विस्तृत असलेल्या वाशिम लोकसभा आणि यवतमाळ वाशिम लोकसभा अशा मतदारसंघाची ते नेतृत्व करणारे निवडून आलेले निर्वाचित असे खासदार आहे. ते आपल्या इथं आढळले नाही किंवा तिथं आढळले नाही म्हणजे ते या परिस्थितीची दखल घेत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. आणि मी तुम्हाला सन्मानपूर्वक सांगतो की शेतकऱ्याच्या झालेल्या पुसद तालुक्याच्या नुकसानीसाठी तिथं उपस्थित असलेल्या 90% लोक त्यांच्यासोबत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर गेले. प्रत्यक्ष त्यांनी पिकाची पाहणी केली. आत्ता जसं मोहन भाऊंनी सांगितलं की सरकारनं तर पुसद तालुक्याला डावललं होतं. त्या व्यक्तीनं तळमळीनं फोन लावून खासदार या नात्यानं सरकारला जागे करायचं काम केलं. आणि जे काही शेतकऱ्याच्या हितार्थ, जे शेतकऱ्याच्या नुकसानीसाठी, शेतकऱ्याच्या फायद्यासाठी जे काही काम करणं चालू आहे ते त्यांच्या नेतृत्वात पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्याच्यामुळं आज आपल्या इथं ते नव्हते किंवा दिग्रसमध्ये दिसून आले नाही म्हणजे त्यांचं अस्तित्व नाही किंवा त्यांची उपस्थिती नाही असा अर्थ होत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक सन्मान केला. तर आता 2 दिवसाखाली दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या अगोदर मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेलो होतो. तिथं चौकशी केली, बघितली तर बरेचशा पुसद तालुक्याच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 17-18 हजार रुपये आले. त्यापैकी मी एक लाभार्थी आहोत आणि त्यांचं समाधानी होतं. पण आपली जी मागणी आहे ती 50 हजारापर्यंतची सांगतो तुम्हाला. आता 18,000 हेक्टरी आलेच नाही एका बॅगला. मला चुकून आले असले पैसे ते आम्हाला 6,000 रुपये आले साहेब. मला आले, मी कास्तकार आहे. 6,000 रुपये आले. मला 4,500. प्रश्न कोणाला किती पैसे आले याचा नाही आहे. निकष लावत असताना तुमचं नुकसान आणि यांचं नुकसान असा भेदभाव करता येत नाही. बरोबर. शासन असताना शासन हे सगळ्यांचं मायबाप आहे. मायबाप कधी भेदभाव करत नाही. तुम्हाला 18 आले म्हणून तुम्ही समाधानी आहे म्हणून तर शेतकरी जसं तुम्ही जसं उदाहरण द्यायला तसं मी उदाहरण द्यायला तुम्ही एक उदाहरण द्यायला लागले याचाच अर्थ धरून मी सांगतो. एखादा व्यक्ती शेतकरी समाधानी आहे. आज आपल्या इथं निदान बोलायचाला इतकी तरी परिस्थिती आहे. मग ते धाराशिव सारख्या जिल्ह्यात तिकडे जर आपण पाहिलं काही महाराष्ट्रातले जिल्हे असे आहे की तिथल्या पाण्याची पातळी अजूनही खालावलेली नाही. पावसाही चालू आहे. बरोबर. आणि साचलेलं आहे पाणी तसंच आहे. त्याच्यामुळं नुकसान देत असताना सर्वकष विचार करून ते देण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या नुकसानाची मर्यादा ही कमी जास्त नक्कीच आहे. पण भरपाई देताना शासनाला कोणताही भेदभाव करता येत नाही. म्हणून ते 50,000 हेक्टरी अशीच मागणी सरसकट केलेली आहे. आणि विरोधक या नात्यानं हाच एक असा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की हा शेतकऱ्याची बाजू लावून धरत आहे. वेगवेगळे आंदोलन करत आहे. डफडे आंदोलन झालं, चक्का जाम झालं. आज आहे दिवाळीच्या दिवशी एवढे शिवसैनिक आले. हे कशासाठी आले? हे तळमळीने शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं पावलं शासनानं उचलावी. बरोबर. यासाठी आले. आणि आज इथं आम्ही हे जे सरकारनं जे GR काढलेले आहेत त्याची होळी सुद्धा आपल्या सगळ्याच्या उपस्थितीत याचा जे प्रश्न होता पंचायत समिती समोर जे चक्का जाम आंदोलन केलं ते रद्द केलं 10-15 मिनिट करून. त्याची जागा पण बदलण्यात आली. नाही, जागा बदलली मान्य आहे. परंतु ते आंदोलन रद्द नाही केलं. त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू
अशी त्या ठिकाणी आम्ही घोषणा दिली आणि तुर्तास ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं, निवेदन देऊन थांबवलं. म्हणजे रद्द केलेलं नाही. जर यापुढे शेतकऱ्याला न्याय नाही भेटला तर आम्ही दीर्घकाळ चक्काजाम आंदोलन करू. कारण की त्या दिवशी मी सुट्टी घेऊन मी त्या कामासाठी माझा सहपरिवार घेऊन शेतकरी होण्याच्या नात्याने मी हजर होतो आणि मी 1 ते 1.5 तास तिथे होता. फोन बी केला होता तुमच्या सांगितलं इकडे पण त्यांनी म्हणले बाबा तिथं घेण्यात आलं. पब्लिकला इन्कन्व्हिनियन्स होऊ नये हा त्याचा मागचा उद्देश. कारण सारखणीमध्ये झालं ते 3-3.5 तास झालं. हो. बरोबर आहे. तिथं अक्षरशः पूर्ण जाम झाला होता, रोड सगळं हे केलं होतं. आता सगळं म्हणून मी म्हटलं बा चालतं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी.